अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं कृषी विभागानं मोठी कारवाई करत गुजरातमधील एका कंपनीची तब्बल 21 लाख रुपये किमतीची 1988 पाकिटं जप्त केली आहेत. संबंधित गोदामाला सील करण्यात आलं असून कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बोगस आणि अनधिकृत बियाणं विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून जिल्ह्यात बियाणांची विक्री आणि साठवणुकीची तपासणी सुरू आहे. त्याच अनुषंगानं मूर्तिजापूर इथं करण्यात आलेल्या तपासणीत गुजरातमधील एका कंपनीच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर बियाणांचा साठा आढळून आला. तपासादरम्यान संबंधित कंपनीकडे बियाणं साठवणूक आणि विक्रीसाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसल्याचं उघड झालं. तसंच बियाणांचा साठा आणि विक्रीसंदर्भातील आवश्यक नोंदवहीही उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे कृषी विभागानं सुमारे 21 लाख रुपये किमतीचे एकूण 1,988 बियाणांची पाकिटं जप्त केली आहेत आणि संबंधित गोदाम सील केलं आहे. याच कंपनीवर यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या बियाणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे.